ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पुण्यातल्या बोपुडीमध्ये जो शासकीय जमिनीमध्ये खाजगी मालमत्ता जी आहे त्याच्यावरती नावं चढवण्यात आली। या प्रकरणामध्ये तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। मात्र अमेडिया कंपनी असेल त्याचबरोबर विजन प्रॉपर्टीज यांचा नक्की या मालमत्तेमध्ये कसा सहभाग होता आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते हायकोर्टामध्ये प्रलंबित असल्याची माहिती मिळते। कृषी महाविद्यालयाचे स्पेशल काउन्सिल संदीप पायगुडे सर आपल्यासोबत आहेत। सर, हे सुरुवातीला सांगा की या प्रकरणाची सुरुवात किती साली झाली, आता सद्यस्थिती या प्रकरणाची काय आहे? 2007 साली याची सुरुवात झाली रेव्हेन्यू कोर्टामध्ये। त्याच्यानंतर 2019 पर्यंत ते मंत्रालयामध्ये मंत्री महोदय महसूल यांच्या समोर प्रलंबित आहे। 2019 साली मंत्री महोदय तत्कालीन चंद्रकांतदादा पाटील यांचा स्थगिती आदेश आहे की कोणीही थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करू नये आणि जो अभिलेख आहे त्या अभिलेखात कुठलाही फेरबदल करू नये आणि ती अजून ऑर्डर आहे। त्यानंतर ती मंत्रालयामध्ये राधाकृष्ण विखे पाटील साहेबांसमोर केस चालली पण त्याचा निर्णय झाला नाही। आता या प्रकरणाची मालकी जी आहे, मालकी हक्क सध्या कोणाचा आहे? त्या जमिनीवरती जी माहिती मिळते ॲग्रिकल्चर डेअरीची जी तुमची जमीन आहे 9 हेक्टर जमीन असल्याची माहिती आहे। सध्याची जमीन किती आहे आणि वाद किती जागेचा आहे? ही जी सर्वे नंबर 62 आहे ती एकूण 13 एकर आहे। याचं ब्रिटिश गव्हर्नमेंटनी 1883 साली खरेदी केलं, ते रजिस्टर्ड आहे। 1930 साली ती जमीन सरकारकडे आली अशी फेरफार नोंद आहे, ती मंजूर आहे। ती आज तक काय धावानी झाली आणि त्याच्यात पलीकडचे लोक पराभूत झालेले आहेत आणि सरकारच्या जमिनीचं आहे, सरकारकडे आली आणि 122 रुपयापर्यंत ते 3 जमिनी होत्या, ते त्यांना द्यायचं वतनदारांना, अशी ती एंट्री होती। 1952 साली पर्सन इनाम ॲबॉलिश झालं। त्यावेळी हे तथाकथित वतनदारांचा किंवा इनामदारांचा तिथं कसलाही परिस्थितीचा ताबा नव्हता। गव्हर्नमेंटच्या खर्चाने त्याला फेन्सिंग आहे, गव्हर्नमेंटच्या वापरात आहे ते। आणि ज्यावेळी युनिव्हर्सिटी स्थापन झाली त्यावेळी कायद्याप्रमाणे ते युनिव्हर्सिटीची मालकीमध्ये आली आणि तिथे प्रत्यक्षात ताबा आपला आहे। 1976ला अर्बन लँड सेलिंग ॲक्ट तो जो ज्यावेळी रद्द झाला त्यावेळी हे तथाकथित लोक कोणीतरी आले आणि त्यांनी हे जागेवरती क्लेम केला। 2010 साली त्याच्यामध्ये 8 एकरला रिझर्वेशन आहे PMPLचं, तर ते 8 एकरचा एक असा बोगस नकाशा तयार केला गेला आणि त्या नकाशाचा अंमल देताना त्या 8 एकरवरचं नाव हे महाविद्यालयाचं गायब केलं आणि ती खाजगी मालमत्ता दाखवलेला सातबारा तयार केला आणि त्याच्या आधारे 2010 साली किती साली झालं? कृषी महाविद्यालयाचं नाव किती साली गायब झालं आणि खाजगी मालमत्ता असल्याचं कधी दाखवलं? हे 2010 साली ते नाव गायब झालं आणि इमिजिएटली 2010ला त्याचं खरेदीकच झालं आणि 2013ला पुन्हा हे सगळं वाद होऊन आमचं नाव परत आलं। पण त्याचवेळी प्रॉपर्टी कार्डामध्ये जे असतं त्याच्यामध्ये त्या खरेदीदाराचं नाव लागलं। आता प्रॉपर्टी कार्डमध्ये किती जणांची नावं समाविष्ट आहे? आता प्रॉपर्टी कार्डमध्ये त्याच्यामध्ये विजन प्रॉपर्टीज आणि विध्वंस नावाची फॅमिली आहे। विजन प्रॉपर्टीचं खरेदी 8 एकरचं आहे। 5 एकर जे आहे ते विध्वंस लोकांची नाव आहे आणि हे रिझर्वेशन जे आहे ते फक्त 8 एकरला आहे, 5 एकरला नाही। अमेडिया कंपनीचा याच्यामध्ये काय सहभाग आहे? काहीही नाही। ती बातमी काल जी दिली ती तहसीलदारांचा आणि त्या कोरेगाव पार्क ह्याचाच आहे, ह्याचा काही संबंध नाही। तहसीलदारांचा आणि त्या प्रॉपर्टीशी काही संबंध नाही। आता हे जे प्रकरण सुरू झालेलं आहे की याच्यामध्ये फेरफार नक्की कशी झाली? मग याच्यामध्ये फेरफार ही फक्त विध्वंस फॅमिलीनंच केली की कुणाचा हस्तक्षेप याच्यामध्ये होता? नाही, हे विजन प्रॉपर्टीज जो माणूस आहे त्यांनी 2009 साली एक पॉवर ऑफ अटर्नी त्यांची घेतली जी 1 वर्षासाठी होती। त्या पॉवर ऑफ अटर्नीवर स्टॅम्प ड्युटीची कोट्यावधी रुपयांची चोरी झालेली, ती 2010 साली संपली। नंतर 2010 साली त्यांनी परत त्यांची पॉवर ऑफ अटर्नी घेतली। ती 2010 साली जी पॉवर ऑफ अटर्नी घेतली ती 13 एकरसाठी घेतली, पण खरेदीगत फक्त 8 एकरचं होतं। तर 8 एकरची स्टॅम्प ड्युटी भरली खरेदीगतावर, पण ते उरलेल्या 5 एकरची भरली नाही। त्यामुळे दोन्ही पॉवर ऑफ अटर्नी, एक तर पहिली 2009ची कॅन्सल झाली, 2010ची जी पॉवर ऑफ अटर्नी आहे त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटीची चोरी झाली आहे, त्यामुळे ती इलिगल आहे आणि ती आत्तापर्यंत वापरली गेली आणि ती पॉवर ऑफ अटर्नी जी आहे ही तहसीलदार जे होते त्यांच्यासमोर ती ठेवली गेली। त्याला आम्ही ऑब्जेक्शन घेतलं, ते काही न कन्सिडर करता स्वतः महसूल अधिकारी असून कोट्यावधी रुपयाचा महसूलचा अपहार त्यांनी दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केला। ओके, म्हणून त्या प्रकरणात त्यांचं निलंबन झालं? हां, निलंबन त्याच्यामध्ये असं आहे की ते 1986 साली सर्वोच्च न्यायालयाने श्रीमती पार्वती वर्सेस फतेसिंगराव गायकवाड अशा केसमध्ये क्लिअर दिले कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये कुळ कायदा लागत नाही। आता सरळ सोप्या भाषेमध्ये 1 मिनिटामध्ये हे सगळं प्रकरण सांगा की नक्की आता याच्यामध्ये प्रॉपर्टी कार्डवरती नावं कोणाकोणाची आहेत, फेरफार नक्की कसा झाला आणि या सगळ्या प्रकरणाला तुम्ही अपील म्हणून आता पुढची काय प्रक्रिया करता? नाही, आता आमचे अपील 2018 सालापासून पेंडिंग आहेत। दुसरं
जो स्पेशल ॲक्ट आहे द पर्सन इनाम्स ॲबॉल्युशन ॲक्ट 1952 त्याच्याप्रमाणे ते सगळे फायनल पॉवर्स हे स्टेट गव्हर्नमेंटला आहे. इनाम ॲबॉल्युशन झालं तर ते इनाम गव्हर्नमेंटकडे परत जातं आणि प्रत्यक्ष जो ताब्यामध्ये असेल त्याला भोगवटादार मानलं जातं. हे तथाकथित विध्वंस लोक हे खरे आहेत की खोटे आहे ह्याची खात्री करणं गरजेचं आहे. त्यांच्याविरुद्ध 2015 साली गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या 10 लोकांपैकी फक्त हेमंत गवंडे ह्या इस्मानी हायकोर्टामध्ये केस केली आणि स्टे त्याच्यापुरताच आहे, तरी इतरांवरची कारवाई थांबलेली आणि ते तिथे जागेवरती गुंड वगैरे आणून रविवारी सकाळी 7 वाजता वगैरे असा त्यांनी ताबा घ्यायचा आतापर्यंत कितीतरी वेळा प्रयत्न केला, तो आम्ही हाणून पाडला. आत्ता मग या सगळ्या प्रकरणामध्ये कुणाची भूमिका महत्त्वाची आहे असं वाटतं? ही फाईल सध्या महसूल मंत्र्याकडेच पडून आहे का, किंवा महसूल मंत्र्यांनी याच्यावरती जर निर्णय घेतला तर हा वाद मिटू शकतो का? नाही, बेसिक असं आहे याच्यामध्ये की 1883 जो दस्ता आहे तो दस्तामध्ये आणखीन 2 प्रॉपर्टीज आहेत. तर तो जो काही निर्णय होईल तो शेवटी तिन्ही प्रॉपर्टीचा एकत्र होईल, कारण तो इनामाचा भाग आहे. कारण अशा एकेका प्रॉपर्टीच्या बाबतीत केस करणं तर त्याला फायनॅलिटी होणार नाही. एक दुसरा प्रश्न असा याच्यामध्ये येतो की काही लोक आम्हाला सजेस्ट करतात तुम्ही दिवाणी न्यायालयात जा. आता सरकारची जमीन सरकारच्या ताब्यात असताना दिवाणी न्यायालयात जाऊन सरकारी पब्लिक पैसे आम्ही हे करू शकत नाही. दुसरा याच्यामध्ये 2018 साली प्रयत्न झाला की याचा TDR चोरीचा प्रयत्न झाला, एक 400 कोटीचा. त्याची हायकोर्टात केस चालली आणि त्यांना ती विड्रॉ करायला लागली. तर सरकारी जमीन जी आहे त्याचा पहिला बेसिकली 20 कोटी रुपयाचा मोबदला ठरला. नंतर 2014च्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी ते म्हणले 20 नाही, आम्हाला 110 कोटी पाहिजेत. 110 कोटी नाही मिळाले तर आम्हाला 400 कोटी त्या ह्याची द्या, असा हा सगळा प्रयत्न झाला होता. आणि ती फाईल जी आहे ज्या दिवशी 7/12 त्यांचं नाव उडाले त्याच्या आदल्या दिवशी ती फाईल दाखवली गेली, 4-5 वर्ष ती पेंडिंग राहिली. एवढा मोठा तो स्कॅम आहे. याच्यामध्ये तुम्ही असं म्हणालात की कृषी महाविद्यालयाचं नावच गायब करण्याचा प्रयत्न झाला, तर गाव झालं होतं. आता 7/12वरती कोणाकोणाची नाव आहे? 7/12 फक्त आमची नाव आहे. 7/12 फक्त प्रॉपर्टी कार्डवरती त्यांची प्रॉपर्टी कार्डवर त्यांचं नाव आहे आणि आमचं सुद्धा तिथे कॅपिटल L लावून आमचं नाव आहे. ओके. म्हणजे ती ॲग्रिकल्चर डेअरी जी आहे ती ॲक्च्युली प्रत्यक्षात संस्था जी आहे ही कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरची आहे. कारण त्यांचा प्रश्न असा होता की ॲग्रिकल्चर डेअरी नावाची संस्थाच अस्तित्वात नाही वगैरे, असं नाहीये. प्रत्यक्षात ज्यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ स्थापन झालं त्याप्रमाणे कायद्याच्या एका कलमाप्रमाणे ह्या जागांची मालकी तिथे गेली आहे आणि महात्मा कृषी विद्यापीठाचे जे रजिस्ट्रार असतात ते त्या जागेचे कस्टोडियन असतात. आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये महसूल मंत्री असताना तत्कालीन चंद्रकांत पाटलांनी स्थगिती दिलेली आहे. या प्रकरणामध्ये 7/12 म्हणून शासकीय महाविद्यालयाचं नाव आहे, त्याचबरोबर याची जे सगळे अधिकार जे आहेत ते रजिस्ट्रीकडे आहेत. याचं संपूर्ण विरोध प्रकरणामध्ये आम्ही अपील केलेलं होतं, त्याची सुनावणी जी आहे ती सुरू आहे. मात्र विजन प्रॉपर्टीज आणि विध्वंस फॅमिलीची नावं जी आहे ती प्रॉपर्टी काढला असल्याची माहिती संदीप पायगुडे सरांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.